आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एच.ए. ग्राउंड पिंपरी चिंचवड। पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात असणाऱ्या जीवन विकास मंदिर शाळेमध्ये शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला। त्यात समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी दिगंबर कट्यारे व विशाल विमल यांनी अनेक प्रयोग करून दाखवले। तसेच या प्रयोगांमधून समाजात काही भोंदू लोक कशा प्रकारे फसवणूक करून अंधश्रद्धा पसरवितात याचाही वैज्ञानिकदृष्ट्या उलगडा करून दाखवला। तसेच सर्वांनाच विज्ञानाची कास धरण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले। विशेषतः सुरुवातीला जे विद्यार्थी भोंदू बाबाच्या प्रयोगांवर भाळले होते त्यांनीच या भोंदू बाबांच्या फसवणुकीवर थूथू केली। याचाच अर्थ या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे खरे गमक कळाल्याचे निष्पन्न झाल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व शाळेच्या शिक्षकांनी समाधान व्यक्त केले। खरं तर विद्यार्थी दशेतच चांगल्या व वाईटाची ओळख विद्यार्थ्यांना होणे गरजेचे असून शाळेने हा उपक्रम राबवल्याबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केले। यावेळी मुख्याध्यापक दिलीप शिंदे, मुख्याध्यापिका निशा कोल्हे व गंगाधर तोडमल व संपूर्ण स्टाफ उपस्थित होते। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी व विद्यार्थ्यांशी याच विषयावर प्रत्यक्ष संवाद साधलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। 1000 बाबा पकडले, त्यातल्या बऱ्याचशा केसेस आम्ही जिंकलेल्या आहेत। म्हणजे याचा अर्थ असा होतो की चमत्कार नसतात। आम्ही त्यांना आव्हान दिलंय की चमत्कार दाखवा आणि आमच्याकडून म्हणजे समितीकडून 21 लाख रुपयाचं आव्हान स्वीकारा। किती? 21 लाख रुपये आम्ही देतो। आमध्ये एकही बाबा आमच्यापर्यंत आलेला नाही आणि तो सिद्ध करू शकला नाही। हे आव्हान आमचं कायम आहे। असे बाबा, किरकोळ बाबा आम्ही लगेच पकडतो। यांच्यावरती जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा होतो। आता या आता काही नाही आहे, काय निघालं? चमत्कार झाला। चमत्कार निघाल नाही आधी काय करू? काय पण करतात नाही मला काय बी करतात ते या आता पण नाही आहे दोघा पण नाही अंत्यात आहे म्हणजे हे ओळखलं पाहिजे। देवा का पेटला पाहिजे तुम्ही हे ओळखलं की नाही? आणि त्यातून काही विज्ञान असतं, विज्ञान असतं। कापूर जो आहे मी तो पेटवून त्यांच्या हातात दिला, त्यांनी तो हातातून इकडे तिकडे केला आणि तोंडात टाकला। तुम्ही पण करू शकता, परंतु त्यामध्ये आपल्याला त्याला सराव करावा लागतो। का खाल्ला तर कापूर हा जळणारा ज्वलनशील पदार्थ आहे, असं नाही, लक्षात ठेवा। या हातावरून ते आला गेला आणि तोंडात टाकला, हा वरचे वर पेटतो। दुसरी गोष्ट सेकंदात त्यांनी किती सेकंदात केलाय? फक्त 3 सेकंदाच्या आत केला। 3 सेकंदाचा मेंदूला जाणीव होत नाही, हे त्यामागचं विज्ञान आहे। विज्ञान काय तर बाबा जे सापडले आपल्या गावाकडे तर त्यांची ही बुवाबाजी असते, हे आपण स्पष्ट सांगू शकतो। मला बाबा काय करतात समाजामध्ये त्याचं तुम्हाला डेमो दाखवला। बाबा कोणकोणते चमत्कार करतात त्यामागचं बदमाश असतात। आता मी पण बाबा आहे, पण मी सोडून जाणारे मूर्ख असतात। बाबा आपण करूया, पहिल्यांदा मी जे केलं ते सांगतो आणि मग नंतर विषयार्थ सांगते ना। होतं हातावरती चमत्कार झाला, चमत्कार म्हणतो ना, हे चमत्कार म्हणजे हा विज्ञान। मी आधी हातात रसायन झालं होतं, माझ्याकडे एक रसायन आहे, त्या रसायनाचं नाव आहे आपल्या प्रयोगशाळेतलं केमिकल, त्याचं नाव आहे फेनॉल्फथेलिन। इंडिकेटर वापरतात, हे वापरतात। फेनॉल्फथेलिन लावलं आणि चुना लावला होता। चुना हा अल्कली आहे, फेनॉल्फथेलिन इंडिकेटर केमिकल आहे। दोघांची केलं एकत्रीकरण आणि एकत्रीकरण केल्याने त्यांची झाली अभिक्रियेने लाल रंग प्राप्त होतो। आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एच.ए. ग्राउंड पिंपरी चिंचवड। आपण बाबांना हाकललं पाहिजे, पोलीस स्टेशनला हाकललं पाहिजे।
तर मित्रांनो लक्ष द्या इकडे. डॉक्टर नरेंद्र मावळकर नाव ऐकलंय का? हा, त्यांचा 2013 मध्ये 20 ऑगस्टला त्यांचा त्या पुण्यामध्ये त्यांची हत्या झाली. त्यांनी गेल्या संपूर्ण आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनचं काम करताना वैज्ञानिक दृष्टिकोन नावाचा मूल्य रुजवण्याचं काम ते सतत करत होते. व्यवस्थित येऊन जायचं इथं त्यावेळी याच्यातली एक वस्तू उचलायची आणि सगळ्यांना व्यवस्थित दाखवायची अशी वस्तू. आवाज करायचा नाही, मला ऐकायला येईल असं करायचं नाही. ते शक्तीद्वारे मी कुठं काय चाललंय काय नाही, कुठली वस्तू कोणी उचलली, कुणाची म्हैस कोणी चोरून नेली ती कुठं सांगू शकतो. बोला विशाल बाबा की. तर माझ्या गुरूंनी सांगितलं की त्याच्यात गेलं तर पाणी याच्यामध्ये याला झालेली करणी, याला झालेली भूतबाधा ती आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया. आता कुठे अर्ध पाणी होतं आता आधी फुल होतं आता पाणी नाहीये. पण विशाल बाबाची जय. विशाल बाबा माझी करणी दूर करा, मला करा. होतं का आता पाणी आहे का याच्यात? जोपर्यंत याच्यामध्ये पाणी याला जी करणी झाली होती ती दूर झालेली आहे. जागेवरती जाऊन आहे का अशी स्थिती? आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एचए ग्राउंड पिंपरी चिंचवड. तूप आहे तर हे तूप आपण प्राशन करूयात. देखील आपण हे कसं आहे, छान आहे, सुंदर आहे. तस्य देहस्य पुनरागमनम कुतः कुतः कुतः. बोला विशाल बाबा की. याला जी पोटदुखी आहे ही खूप जुनी आहे. हे दुखत दुखत पेटतय. हे जर पूर्णतः पेटलं असतं तर याला झालेली करणी जागेवरती दूर झाली असती. मी त्याला विनंती करतो हे फोड फोड समोर. तर याला फार मोठी बाबा कोणीतरी बाहेरची करणी केलेली आहे. त्याला त्याचं पोट दुखतं, सकाळी दुखतं, त्याच्यामुळे तो कधी कधी शाळेत पण येत नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. करतो आपण सगळ्यांनी हात जोडून बसायचं आहे. काहीतरी बाहेरचं झालेलं आहे आणि ते बाहेरचं झालेलं मी काढणार आहे, त्याची बरी होणार आहे. हात जोडून बस.
भक्तांचं आणि बाबांचं, अनुयायांचं आणि बाबांचं यांचं कोऑर्डिनेशन असतं. हा प्रयोगामध्ये कोऑर्डिनेशन सरांचं माझं होतं. सरांना पहिली चिठ्ठी सांगितली मी द्या म्हणून, आणि सरांना सांगितलं मी पहिली चिठ्ठी तुम्ही द्या, घडी घाला, त्याच्या भारत माझा देश की लिहा. आणि मी जेव्हा म्हणेल पहिली चिठ्ठी उचलल्यानंतर की याच्यात भारत माझा देश की लिहिलंय का सांगा. सरांची चिठ्ठी ही आहे. भारत माझा देश लिहिलंय की सांगा. ही चिठ्ठी मी बाजूलाच ठेवलेली. सरांनी लिहिलं असेल भारत माझा देश, लिहिले भारत माझा देश. मी ती उचलली नाही, ती चिठ्ठी आता उचलली तुम्हाला दाखवली, तिला कोण ठेवली ती. इथून चिठ्ठी उचलली. अच्छा, भारत माझा देश, देशप्रेम आहे. अच्छा, तुम्ही खूपच देशप्रेमी वाटताय. आता मला माहिती इथे तरी कोण दिली बरोबर. मग मी काय केलं, ती चिठ्ठी खाली. आता मी जे सांगणार आहे ते ह्या चिठ्ठीत आहे. याच्यात भारत माझा देश नाहीये, त्याची चिठ्ठीच उचलली नाही. ही चिठ्ठी पहिल्यांदा उचलली म्हटलं यांनी त्याचा वापर ही भुकटी केलेली आहे. ती भुकटी भुक्का म्हणून आपण नारळावरती टाकलं. ते तूप नव्हतं तर ते ग्लिसरीन होतं. त्या दोन्हीच्या आधी क्रिया घडली आणि त्या नारळाने पेट घेतला, फोडला. मुळात ते नारळ कडक झालेला आहे. ओलं खोबरं त्याच्यात निघालेलं नाही, त्याच्यामध्ये निघालेलं आहे. गोल पाडलो का कधीच नाही गोल. तर त्याच्यामध्ये हे टाकलं. अरे वा, माझ्या इकडे ती जाणलं तर कार्यकर्ते याच्यामध्ये आतमध्ये त्याला बाहेर वेल्डिंग केलंय. हे जर पाहिलं तर हे सरळ आहे आतमध्ये. आतमध्ये असं नाही. आतमध्ये असं सरळ आहे. ग्लासाला खाली होल पाडले आणि ह्या कलशाला बाहेरून होल पाडले. हवेचा दाबाचा नियम आहे. याच्यात जेव्हा पाणी ओततो, इथं बोट ठेवतो तेव्हा हे भरलेलं जातं. जेव्हा बोट सोडतो तेव्हा पाणी खाली जातं. त्याला पुढे मिळत नाही. आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एचए ग्राउंड पिंपरी चिंचवड. कोणते केमिकल नाही, त्याला रॉकेल लावलेलं नाही. रॉकेलच्या वासाने काय पेटतं का? थोडं रॉकेल उडायचं. त्यावेळेस मी याच्यामधनं इथून एक खडा घेतला होता, असा धरला. बोलत याच्यामध्ये मी टाकलं. पेटलं का? चमत्कार घडत नाही. मागे एकतर भौतिक क्रिया असते, क्रिया असते तर हाताच्या लागी असते. चमत्कार म्हणतो, माझ्यासारखे बाबा येऊन सिद्धी म्हणतात, मला मी 1000 रुपये देतो. जो खडा आहे तो कॅल्शियम कार्बाइड होता. त्याला ते वेल्डिंगच्या दुकानामध्ये ते वापरतात. त्याचप्रमाणे फळं विकायला देखील ते वापरतात. त्याच्यावरती बंदी आहे. भाषेमध्ये म्हणतात त्या पेटचा आणि पाण्याचा जेव्हा संयोग होतो, एकमेकांच्या अभिक्रिया होते, त्याच्यामधून जो वायू तयार होतो तो ऊर्ध्वगामी त्याचा वापर. ही भुकटी केलेली आहे. ती भुकटी भुक्का म्हणून आपण नारळावरती टाकलं. ते तूप नव्हतं तर ते ग्लिसरीन होतं. त्या दोन्हीच्या अभिक्रिया घडली आणि त्या नारळाने पेट घेतला, फोडला. मुळात ते नारळ कडक झालेला आहे. ओलं खोबरं त्याच्यात निघालेलं नाही, त्याच्यामध्ये निघालेलं आहे. गोल पाडलो का कधीच नाही गोल. तर त्याच्यामध्ये हे टाकलं. अरे वा, माझ्या इकडे ती जाणलं तर कार्यकर्ते याच्यामध्ये आतमध्ये त्याला बाहेर वेल्डिंग केलंय. हे जर पाहिलं तर हे सरळ आहे आतमध्ये. आतमध्ये असं नाही. आतमध्ये असं सरळ आहे. ग्लासाला खाली होल पाडले आणि ह्या कलशाला बाहेरून होल पाडले. हवेचा दाबाचा नियम आहे. याच्यात जेव्हा पाणी ओततो, इथं बोट ठेवतो तेव्हा हे भरलेलं जातं. जेव्हा बोट सोडतो तेव्हा पाणी खाली जातं. त्याला पुढे मिळत नाही. कोणते केमिकल नाही, त्याला रॉकेल लावलेलं नाही. रॉकेलच्या वासाने काय पेटतं का? थोडं रॉकेल उडायचं. त्यावेळेस मी याच्यामधनं इथून एक खडा घेतला होता, असा धरला. बोलत याच्यामध्ये मी टाकलं. पेटलं का?
ते चमत्कार घडत नाही, मागे एकतर भौतिक क्रिया असते, आणि क्रिया असते तर हाताच्या लागी असते. चमत्कार म्हणतो, माझ्यासारखे बाबा येऊन सिद्धी म्हणतात, मला मी 1000 रुपये देतो. जो खडा आहे तो कॅल्शियम कार्बाईड होता, त्याला ते वेल्डिंगच्या दुकानामध्ये ते वापरतात. त्याचप्रमाणे फळं विकायला देखील ते वापरतात, त्याच्यावरती बंदी आहे. भाषेमध्ये म्हणतात त्या पेटचा आणि पाण्याचा जेव्हा संयोग होतो, एकमेकांची अधिक्रिया होते, त्याच्यामधून जो वायू तयार होतो तो ऊर्ध्व. सर, आता मागाशी तुम्ही त्या काळ्या ड्रेसमध्ये होते आणि बुवाबाजी करत होते, आता तुम्ही तर आधुनिक वाटताय, बरमुडा वगैरे घालून. हे सगळं तुमचा लुक वेगळा वाटते. सर, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करता दोघं जण. तुमच्यासोबत तरुणासोबत वयस्कर आणि ह्याशी कॉम्बिनेशन. तर तुम्ही सांगा, नरेंद्र दाभोळकर सरांबरोबर तुम्ही काम केलंय, तर किती वर्षापासून आपण काम करता, किती प्रयोग केले आणि तुम्ही आता जे आवाहन केलं बक्षिसांचं काय सांगा? मी दाभोळकरांच्या स्थापनेपासून काम करतो आहे आणि या आतापर्यंत हा जो विज्ञानाचा चमत्काराचे प्रयोग आहे ते जवळजवळ 1000 प्रयोग मी केलेले आहेत. आणि यातून हे स्पष्ट होतं की विद्यार्थ्यांमध्ये जर ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची संकल्पना चांगल्यापैकी रुजवली तर शोषणाचं प्रमाण थांबेल असा आमचा दावा आहे आणि मुलं आपोआपच विज्ञानाकडे वळतात असा प्रकारचा आम्हाला आतापर्यंत अनुभव आलेला आहे. माझ्या 34 वर्षामध्ये हा अनुभव चांगला आहे. आता उदाहरणार्थ आता माझ्या शेजारी विशाल आहे. विशाल हा 6 महिन्यापूर्वीच माझ्याकडनं शिकला आणि तो आज तो बुवाबाजीचं विश्लेषण, चमत्काराचं विश्लेषण अत्यंत चांगल्या खुबीने करतो आहे. म्हणजे हा जो वारसा आहे, विवेकाचा वारसा, हा आमचा वारसा पुढे चालू राहावा ही आमची यंत्रणा आहे आणि याप्रमाणे आम्ही काम करत असतो. आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एचए ग्राउंड पिंपरी चिंचवड. तुझं नाव काय? इशिता विनोद मधले. बरं, या ठिकाणी आता जादूटोणा झाला आहे. खरंच जादूटोणा होता का? काय होतं ते? काय होतं ते? विज्ञान. तुला काय 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 पटलं त्यातलं? विज्ञान. विज्ञान पटलं. हो. आता विज्ञान मानणार का बुवाबाजी मानणार? विज्ञान. विज्ञान मानणार. तुला पुस्तक का भेटलंय? मला ते प्रश्नाचे उत्तर दिले म्हणून भेटले. बरं, ओके, अभिनंदन. तुझं नाव काय? कितवीला आहे तू? मी इयत्ता 10वीला आहे. माझं नाव जाई किरण आपरे. आता इथे कार्यक्रम झाला चमत्कार आणि विज्ञानची जुगलबंदी. त्यात आधी सरांनी विज्ञान आणि चमत्कार असे 2 विषय मांडले आणि नंतर मग ते कसं झालं किंवा त्याच्या मागं विज्ञान काय होतं त्याच्याविषयी आम्हाला सांगितलं. याच्यातनं बरंच काही नवीन आम्हाला समजलं की बुवा बाबा कसं चमत्कार करतात किंवा कापूरला आग लावून कसं खातात, फसवतात, सामान्य माणसांना कसं गंडवतात, याविषयी बरंच समजलं. आणि नंतर जे सरांनी सांगितलं की ते विज्ञान झालं कसं, हे ऐकून आम्हालाच आश्चर्य झालं. आणि नंतर आता असं वाटायला लागले की बुवा बाबा वगैरे खोटंच असतात. आता त्यांना तुम्हाला बुवा कोणाला आवडतात? हा, मग तुम्हाला काय आवडतं? हा, विज्ञान आवड. या आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे काही पुण्यावरून कार्यकर्ते आलेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार की अशा पद्धतीनं हे जे बुवाबाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी नाव घेतलं नाही, पण सगळं काही आपण विज्ञान युगामध्ये फेसबुकच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे अपलोड करत असतो. त्यांनी नाव जरी घेतलं नाही तर लोकांना समजतं आहे, आम्हाला समजतं आहे की कशा पद्धतीनं टी व्हीला जे चॅनलवरती जे बुवाबाजी चालू आहे ती कशा पद्धतीने ते माहिती घेतात. आणि सरांनी एक उत्तम उदाहरण दिले, लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की कशा पद्धतीने हे तुम्हाला फसवलं जातं. सरांनी पण बरेचसे प्रयोग करून दाखवले आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, त्या मुलांनी उत्तरं दिली की हे जे चाललं आहे हा चमत्कार नाही तर हे विज्ञान आहे. ह्या विज्ञानाचा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि खरोखर अशा पद्धतीने या शिक्षक मंडळींनी जे शाळेमध्ये जे प्रयोग करण्यासाठी सरांना आमंत्रित केलं आणि अनेक लोक पालक देखील आलते. तर आमची पण आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून विनंती असेल की लोकांनी या अंधश्रद्धेला बळी पडू नये आणि विज्ञानाची कास धरावी. मी रवींद्र घोडे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर. आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एचए ग्राउंड पिंपरी चिंचवड.